येत्या 29 जानेवारी 2024 रोजी सोमवारी संकष्ट चतुर्थी असणार आहे. जे कोणी चतुर्थीचं व्रत करतं त्यांना त्यांच्या जीवनामधील संकट दूर होतात, ऐश्वर्य, सुख आणि सौभाग्य वाढतं, शांतीचा सुद्धा अनुभव येतो आणि पुण्याचा संचय होतो. आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची विशेष करून पूजा केली जाते. जे कोणी संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात यांच्या मुलाबाळांना चांगलं असं आरोग्य मिळावं, याशिवाय त्यांचं अभ्यासामध्ये मन लागावं, त्यांचा हट्टीपणा, चिडचिडपणा कमी व्हावा आणि त्यांनी एकाग्रतेला अभ्यासाला बसावं, शिवाय केलेला अभ्यास त्यांच्या चांगला लक्षात राहावा, यासाठी तुम्हाला कोणते उपाय करायचे तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सर्वांना माहीत आहे की भगवान गणेश हे अडथळे दूर करणारे, प्रत्येक संकट आणि अडथळे दूर करणारे आहेत आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यामध्ये प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकटे दूर करायचे असतील किंवा त्याच्या आयुष्यातील अडचणी काही कमी व्हायला मागत नसतील तर अशा वेळी त्याच्यासाठी श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थीचं व्रत करण्याचा सल्ला शास्त्रामध्ये आणि गणेश पुराणात सुद्धा सांगितलेला आहे. त्यामुळे जे कोणी संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात त्यांनी हे व्रत अगदी भक्तिभावाने करायचं आहे, जेणेकरून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला याचा लाभ होणार आहे. जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील आणि त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय परंतु त्यातून तुम्ही बाहेर निघू शकत नाही, अशा वेळी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे. हातपाय स्वच्छ धुवून तुम्हाला श्री गणेशाच्या मंदिरात जायचं आहे आणि या मंदिरात जाऊन तुम्हाला यथासांग किंवा पंचोपचारे पूजा करायची आहे. जर तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरच्या घरी गणपती बाप्पाची पूजा नक्की करा. यामुळे तुमच्या समस्येचं निवारण होणार आहे. जर तुमची मुलं सतत आरोग्याच्या तक्रारींमुळे त्रस्त आहेत किंवा वारंवार ते आजारी पडतात, विनाकारणच चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तुमची मुलं जर काम नीट करू शकत नसतील तर तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गाय आणि तिच्या वासराला हिरवा चारा खायला घालायचा आहे. शक्यतो त्या मुलाच्या हातूनच हा चारा खायला घालू शकता तुम्ही. मात्र जर त्याला शक्य नसेल तर तुम्ही तो चारा गाईला खाऊ घालायचा आहे. यामुळे तुमच्या मुलाचं आरोग्य सुधारणार आहे आणि त्याच्या शिक्षणामध्ये सुद्धा खूप प्रगती होईल. आता तुमच्या मुलाची बौद्धिक पातळी भरपूर चांगली आहे परंतु तो अभ्यासाकडे लक्ष देत नाही किंवा त्याने केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, म्हणून तुम्हाला तर त्याची बौद्धिक पातळी वाढवायची असेल, बौद्धिक क्षमता वाढवायची असेल तर तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या संध्याकाळी श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहे. घरच्या घरीसुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता, मंदिरात केली तरीसुद्धा चालेल. यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आता मी जो मंत्र सांगणार आहे या मंत्राचं तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे. तुम्ही हा मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल, मात्र तुमच्या बाजूला तुमच्या मुलाला नक्की बसवायचं आहे किंवा जर मुलगा बोलू शकत असेल, वाचू शकत असेल तर त्या मुलाला हा मंत्र त्याच्याकडून बोलून घ्यायचा आहे. मेधोलकाय स्वाहा, मेधोलकाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. या मंत्राचा जेव्हा जप तुम्ही करता तेव्हा तुमच्या मुलांच्या बुद्धीच्या क्षमतेमध्ये आपोआप वाढ होते, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो आणि ते मन लावून अभ्यास करायला सुरुवात करतात. जर हा मंत्र बाळाला किंवा तुमच्या मुलाला बोलणं शक्य नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्राचं पठण आपल्या मुलाला मांडीवर घेऊन किंवा बाजूला बसवून करू शकता. यामुळे सुद्धा त्याला खूप मोठा फायदा होणार आहे. किंवा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष जर येत असेल तर ते सुद्धा तुम्ही म्हटलं तरीसुद्धा चालेल, परंतु आपल्या उच्चारांकडे तुम्हाला छान असं लक्ष द्यायचं आहे. चुकीचे शब्द वापरायचे नाहीत आणि अगदी योग्यरित्या अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे.
आता जर तुमची मुलं मोठी आहेत आणि सध्या ते त्यांच्या करिअरचा विचार करत आहेत, तर तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये त्यांना अपेक्षित असं यश मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा अगदी साधा आणि सोपा उपाय नक्की करा. या दिवशी तुम्हाला हळद भिजवून या हळदीचा गोळा करायचा आहे किंवा ओली हळद घेतलीत तरीसुद्धा चालेल. यानंतर या हळदीला तुम्हाला मौली धागा, जो लाल कलरचा पातळ धागा मिळतो, हा धागा गुंडाळून मग गणपती मंदिरात तुम्हाला तो अर्पण करायचा आहे. गणपतीच्या चरणी जेव्हा तुम्ही हा धागा आणि हळदीचा गोळा रुजू करता, त्यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये असणारं अपेक्षित असं यशसुद्धा मिळतं आणि शिवाय गणपती बाप्पांचे आशीर्वादसुद्धा तुमच्या पाठीशी सतत उभे राहतात. यानंतर तुम्हाला जर तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश पाहिजे तर किंवा इतरांपेक्षा पुढे जायची तुमची इच्छा आहे, तर अशा वेळी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गाईला थोडासा गुळ खाऊ घालायचा आहे. मग तुम्ही डाळ गुळ घालू शकता किंवा एखादी पोळी त्याच्यावर तूप टाकून आणि गुळ ठेवून मग ही पोळी जरी तुम्ही गाईला खाऊ घातलीत तरीसुद्धा चालेल. असं केल्यामुळे तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळते. याशिवाय स्त्रियांना जर असं वाटत असेल की माझ्या घरामध्ये सुख आणि समृद्धी यावी किंवा असलेली सुख आणि समृद्धी कायमस्वरूपी टिकून राहावी किंवा सुख समृद्धी वाढवायची असेल, तर तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर हे पाणी तुम्हाला या पाण्याने तुम्हाला गाईच्या पुढचे दोन्ही पाय धुवायचे आहेत. गाईच्या पायावर हे पाणी अर्पण करून गाईचे पाय तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत. असं केल्यामुळे तुमच्या सुख आणि समृद्धीमध्ये वाढ होते. घरामध्ये सुख, शांती आणि समाधानाचं वातावरण राहतं आणि असलेली सुख आणि समृद्धीसुद्धा टिकायला मदत होते. पुढील उपाय म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मुलाचा भाग्योदय व्हावा असं जर वाटत असेल, तर मुलांच्या कल्याणासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करा. यानंतर आपल्या मुलांच्या हातूनच गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाडूचा प्रसाद अर्पण करा किंवा तुम्ही जर मोदक बनवले असतील तर मोदकांचा नैवेद्यसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आणि तेच नैवेद्य जो प्रसाद म्हणून तुम्ही दाखवलेला आहे हा आपल्या मुलांना खाऊ घाला. यामुळे मुलांचा भाग्योदय लवकरच होणार आहे. तुम्हाला जर धनलाभाची इच्छा असेल, म्हणजेच कोणतं तरी काम तुमचं बऱ्याच दिवसापासून अडचणीत आहेत आणि तुम्हाला त्यासाठी धनलाभ हवा असेल, तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती बाप्पांची तुम्हाला आराधना करायची आहे. गणपती बाप्पांना दुर्वाची माळ घालायची आहे आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. यानंतर तुम्हाला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. हा उपाय करून बघा, तुम्हाला तुमच्या अडचणीतून नक्कीच मार्ग मिळणार आहे. तर मग मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअर करून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.